रामदास बाबा, माऊली गुरु रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर. कुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मिठे मी तो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं, जगन्नितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, राधा मेरी माँ तू, पिता मेरा घनश्याम. इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम. श्रीपादनाथम गुरुराजवैर्यम, मुमुक्षुनां ज्ञानदानैकदक्षं, कोटिक्षेत्रे निवासिनं, तं नमामि वेदविन्दाम्बरीष्टं. सद्गुरुनाथ भगवान की जय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुरमर्दाना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ताला गोनी पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. भेदरहित वारीसी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागेन. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करोनी पोटी मागेन ज्ञानपात्रा. दंभ सासर सांडीन कुपात्रा, आईचा जोगवा जोगवा मागेन. पूर्ण बोधाची घेईन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी. मनोविकार करीन गुरवंडी, अद्भुत रसाची भारीन दुरडी. आईचा जोगवा
आता साजणी झाले ऐसा जोगवा मागुनी ठेविला जाऊनी महाद्वारी नवस फेडिला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा मी चुकविला आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी तुम्हा सर्व आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी या फेसबुक माध्यमाच्या या फेसबुक पेजच्या माध्यमातून जे लाईव्हला माझे साधक बंधू भगिनी बघत असतील, या प्रवचनाचा आस्वाद घेत असतील, या सर्व देववृंदांच्या चरणविंदावर आजचं हे प्रवचन पुष्प समर्पित करत असताना विशेषतः पाहायला गेलं तर कोरोनाच्या महामारीमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या प्रत्यक्षरित्या अनुभवता आल्या नाहीत त्या अप्रत्यक्षरित्या या फेसबुकच्या माध्यमातून समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या कृपाछत्राखाली यांच्या प्रेरणेने यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे किंवा यांनी सुचवलेल्या सुबुद्धीमुळे आमचे हरिभक्तपरायण चेतन दादा भोईर असतील, समस्त भोईर कुटुंबीय असतील, तसेच डोंबिवली दिवा या सर्व साधक मंडळींच्या वतीने नवे तर पूर्ण मुंबईमधील साधक मंडळींच्या वतीनं हे चालू असणारं धर्माचं कार्य आणि त्या कार्यामध्ये आजचा हा नवरात्री विशेष 9 दिवस जागर आदिशक्तीचा म्हणूनच 9 दिवस खऱ्या अर्थाने विशेष प्रवचनरूपी सेवा तुम्हा सर्व देववृंदांच्या चरणविंदावर समर्पित करण्यासाठी समस्त महिला वर्गाचं आजचं हे वर्चस्व आता बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने महिलांचा सण आहे का तो तर आपल्याला बघायचाच आहे. प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं काही बघायचंय. तर या तुमच्या देववृंदांच्या चरणविंदावर समर्पित करण्यासाठी निवडून घेतलेला आजचा अभंग हा शांतीचे दूत म्हणून ओळखले जाणारे नाथ महाराज. आता पाहायला गेलं तर आपण किती शांत आहोत. शांत जर आपण झालो तर नक्कीच होणारा बदल काहीतरी अपेक्षित बदल काहीतरी वेगळा असेल. म्हणून आज शारदीय नवरात्र उत्सव का साजरा करायचा पहिला आपण इथून सुरुवात करू. कारण आपलं जे आजची स्पेशालिटी आहे, कारण बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं जातं की प्रत्येक ठिकाणी स्पेशालिटी बघितली जाते नाही का. म्हणजे कानाचे स्पेशालिस्ट वेगळे डॉक्टर असतात, डोक्याचे स्पेशालिस्ट वेगळे डॉक्टर असतात. आता डॉक्टरच्या ठिकाणी स्पेशालिटी म्हणून आता चला चालू असणारा हा सत्संग कोरोनामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या की अगदी एकटा माणूस जरी मोबाईल लावून कीर्तनाला प्रवचन करायला बसला मग त्याला 1000 माणसांचं काही म्हणजे विशेष वाटत नाही की 1000 माणसंच मला प्रवचनाला पाहिजे किंवा एकटाच पाहिजे याचं काही विशेष वाटत नाही. किंवा बऱ्याचशा ठिकाणी आता मंदिरं जरी बंद आहेत, गेले 6 महिने झालं मंदिरं बंद आहेत, अजूनही काही लोकांना त्याची प्रचिती नसेल बहुतेक. आपल्याला मंदिराच्या ठिकाणी देवदर्शनाला जाण्याचं असणारं कौतुक किंवा आपल्याला वाटणारा भाव मी समजू शकते. परंतु जर आपल्याला समजून सुद्धा आपण त्या ठिकाणी जर चुकत असेल तर आम्ही परमार्थ करत असताना कुठेतरी कमी पडतो किंवा ती आत्मशक्ती ती समजून घेत असताना आम्ही तो भगवंत समजून घेत असताना कुठेतरी कमी पडतो हे नक्कीच. काय सांगायचंय तर शारदीय नवरात्र उत्सव हा शरद ऋतूमध्ये येणारा नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सवाचे प्रामुख्याने 2 प्रकार आपण पाहतो. चैत्री नवरात्र उत्सव जे चैत्र महिन्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी साजरा केला जातो तो चैत्र नवरात्र उत्सव, आणि हा शारदीय नवरात्र उत्सव जो शरद ऋतूमध्ये 9 दिवस साजरा केला जातो. आता हे झालं नवरात्र उत्सवाचं एक आपल्याला दिसणारं रूप.
परंतु त्या नवरात्र उत्सवाच्या पाठीमागं साधू संतांनी जी नवरात्र केली त्या नवरात्रावर आपल्याला चर्चा करायची आहे, त्या नवरात्रावर आपल्याला विचार विनिमय करायचा आहे. आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थाने तो विचार विनिमय आपण इथून डोक्यातून घेऊन त्या आपल्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेस रुजवू त्यावेळेस आपल्याला खरा परमार्थ कळाला याची कुठंतरी या वाटचालीकडे आपण सुरुवात करू. पाहायला गेलं तर नवरात्र कोणती, तर नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करोनी पोटी मागेन ज्ञानपात्रा. आता अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, विविध द्रापाची करावया झाडणी भक्ता लागोनी पावसी निर्वाणी. तर अनादि असणारं तत्वज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत साधू संतांच्या मार्गाने पोहोचलं. जे ज्ञान निवृत्ती दादांकडून ज्ञानोबारायांना मिळालं, जे ज्ञान तुकोबारायांना बाबाजी चैतन्य स्वामींकडून मिळालं, तेच ज्ञान तुम्हाला आम्हाला समर्थ सद्गुरूंच्या माध्यमातून मिळालं. आणि ते ज्ञान ज्या वेळेस आपल्याला मिळालं अनादि असणारं ते ज्ञान काही आजचं नाही, ते राम आजचं नाही. जे ज्या वेळेस शंकर भगवंतांनी पार्वतीने आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयांचा मुख्य शिष्य त्याप्रमाणे त्या न्यायाने ते चालत 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 आपल्यापर्यंत आलं. आणि त्या ज्ञानाचे साक्षीदार, त्या नामाचे साक्षीदार तुम्ही आम्ही झालो. आपल्याला ते ज्ञान कळालं, पण कळत असताना आपल्याला ते कितपत वळालंय हे आपल्या कर्तृत्वातून कळत असतं, वर्तणुकीतून कळत असतं. म्हणूनच त्यांना सांगायचंय अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मी प्रत्येक वेळेस प्रवचनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते की 10 दिवसाचे गणपती बाप्पा येतात, आमच्या घरातलं वातावरण सुखमय आनंदमय भक्तिमय करून जातात. 9 दिवस आमच्याकडे देवीचं आगमन होतं, 9 दिवस आमच्या घरातलं वातावरण नक्कीच बदललं जातं. पण ज्या वेळेस तो भगवान परमात्मा या घरामध्ये राहायला येईल मग आमचं वातावरण बदलणार नाही का? माई बापांनो, चांगला विचार केला तर महात्म्यांनी शेवटपर्यंत सांगितलं, चांगला विचार केला तर. फक्त आपल्याला चांगला विचार करण्याची गरज आहे. आपण विचार प्रत्येक जण करतोय, विचार कोणी करत नाही असा माणूस नाही, कारण विचार करण्याची क्षमता ही फक्त माणसालाच आहे. विचार प्रत्येक मनुष्य करतोय. अगदी लहान बाळा जन्माला आलेल्या मुलापासून अगदी पोटातल्या गर्भापासून त्याच्यात सुद्धा अंतःकरणामध्ये काहीतरी विचार असतात नाही का? आणि तिथून असणारा मनुष्य तो पार शेवटी मरत असताना अगदी जागेवर खितपत पडलेला मनुष्य तो सुद्धा विचार करतो, कारण ती बुद्धी फक्त मनुष्य देहाला दिली. म्हणून साधू संतांनी सांगितलं ना, मनुष्य देहाचे आणि साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मग त्या मनुष्य देहामध्ये येऊन करायचंय काय, तर आपल्याला सच्चिदानंद पदवी घ्यायची. आणि ती सच्चिदानंद पदवी कशी मिळेल, तर सद्गुरूच्या माध्यमातून आलेल्या अनादि कालाच्या नावामुळे ती अनादि निर्गुण आतमध्ये असणारं चैतन्य रूपी प्रगटली भवानी जोपर्यंत प्रगट होत नाही, जोपर्यंत आपण ती शक्ती समजून घेत नाही, काय कोणती शक्ती तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये या शरीरामध्ये आहे, जोपर्यंत ती शक्ती तुम्हाला आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्हाला ती भवानी ते खऱ्या अर्थाने नवरात्र किंवा ती नवविध भक्ती, त्या भक्तीच्या नवरात्री आपल्याला करायच्या आहेत, तीच भक्ती आपल्याला समजली असं समजणार नाही. आपण गणपती बाप्पाला आणणारे कोण असतो? गणपती बाप्पाला आपण असतो. 10व्या दिवशी, पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीला आणणारे आपण असतो. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला विसर्जित करणारे आपण असतो. म्हणजे गणपती बाप्पाचं अस्तित्व समजलं का? तर नाही. साधू संतांनी जे गणपती बाप्पा सांगितले, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, त्या आत्मरूपालाच त्यांनी गणेशू म्हणून सांगितलंय. त्याला प्रतिकात्मक गणपती बाप्पा 10 दिवस येतीलही आणि जातीलही. असे किती गणपती बाप्पा गणेश उत्सव गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये असणारा गणपती बाप्पा समजणार आहे? तर कदापि समजणार नाही. त्याच्यासाठी पाहिजे सद्गुरु रूपी नावाडी. आणि जोपर्यंत हे सद्गुरू आपल्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य गुह्य रुजवणारं काही एक तत्वज्ञान मिळत नाही. आणि जोपर्यंत ते तत्वज्ञान मिळत नाही तोपर्यंत या जीवाचा उद्धार होणं अशक्य आहे. कारण श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा श्री गुरूंना शरण जावं लागलं. प्रभू रामचंद्रजींना श्री गुरूंना शरण जावं लागलं. मग मला सांगा, जर देवादिकांना या गोष्टी चुकल्या नाही तर तुम्हाला आम्हाला चुकणार आहेत का? त्यांनाही त्यांचं प्रभू रामचंद्रजींना सुद्धा 14 वर्ष वनवास हा भोगायलाच लागला. त्यांना त्यांचं कर्म चुकलं नाही. आपण कर्म करत असताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक दुःख येतील. कोरोनामुळे इतक्या गोष्टी एवढ्या सहज, मरणं तर इतकं सहज झालंय की अगदी चांगले लोकांना फार वाईट वाटतं की
ते अमुक अमुक आपले वारले, ते वारले, मला नाही म्हणायचं नाही, शोक व्यक्त केलाच पाहिजे. कारण का ती व्यक्ती परत गेलेली परत येणार नाही, ती परत आपल्यामध्ये येणार नाही. परंतु आपणच जर सांगतोय ते व्यक्ती आपल्यातून निघून गेली नाही, शरीराने जरी निघून गेली तरी त्यांचं असणारं आत्मरूपी अस्तित्व, त्यांचं असणारं चैतन्यरूपी अस्तित्व, ती शक्ती तुमच्या आमच्यामध्ये कायम आहे, त्यांनी केलेले कार्य तुमच्या आमच्यामध्ये कायम आहे. म्हणून ती व्यक्ती आपल्यातून गेली म्हणून व्यक्त करायचं नाही, तर त्यांची असणारी शक्ती ओळखून प्रत्येकाने वाटचाल करायची आहे. आणि जोपर्यंत आपण अशी वाटचाल चालू करत नाही तोपर्यंत हा जीव सुखाला पात्र होणार नाही. मग ती अनादि निर्गुण प्रगटली भवानी मी सांगत असते. 9 दिवस, पहिल्या दिवशी बऱ्याचशा ठिकाणी काल देवी घटस्थापना झाली, घट बसवण्यात आले, काही ठिकाणी देवीच्या प्रतिकात्मक मूर्ती बसवण्यात आल्या. अगदीच बसवू नका या मताचे मी अजिबात नाही, बसवण्यात आले. 9 दिवसानंतर 10व्या दिवशी आपण त्याच देवी मातेचं आपण विसर्जन करणार आहोत, प्रतिकात्मक देवी मातेचं विसर्जन करणार आहोत. परंतु आपल्याच अंतरंगात असणारी जी देवी माता आहे, ती देवी माता जर आपण समजून घेतली, ती शक्ती समजून घेतली, तर ती शक्ती समजून घेण्यासाठी काय लागेल तर अनादिकालापासून आलेलं नाम लागेल. आणि त्या नामाचं जर आम्ही चिंतन केलं तर आत्मरूपी असणारी कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून असणारी ती अनादिकालची भवानी जर ज्यावेळेस प्रगट होईल ना, त्यावेळेस ह्या जीवाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होईल. प्रतिकात्मक देवी विसर्जन होईल, प्रतिकात्मक गणपती बाप्पा विसर्जन होईल. परंतु आपल्या आतमध्ये असणारी ती देवी माता कधीही विसर्जन होत नाही. आपलं शरीर जाईन, परंतु ती शक्ती ही नामाच्या माध्यमातून, आपल्या चैतन्याच्या माध्यमातून कायमच प्रत्येकाला स्फुरण देणारी असेल. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागली. त्यावेळेस सुद्धा त्या देवीने दैत्यांना मारून टाकलं. पण मला सांगा, ही भक्तिरूपी देवी ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला येईल त्यावेळेस ती पहिले 6 दैत्यांना मारून टाकते आणि मारून टाकल्यानंतर त्रिविध ताप नष्ट करून टाकते. जीवाच्या पाठीमागे जे लागणारे असणारे त्रिविध ताप आहेत, 3 प्रकारचे जे ताप आहेत, ती ताप नष्ट करते आणि त्याला भक्त बनवते. पहिली गोष्ट, आपण भक्त बनणं जास्त गरजेचं आहे. साधक बनणं, साधक भक्त हे बनणं फार महत्वाचं आहे. माळकरी, वारकरी, टाळकरी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार हे बनणं अतिशय सोपं आहे, नाही म्हणण्याची गोष्ट नाही. कीर्तन प्रवचन करणं म्हणजे फार काही अवघड गोष्ट नाही. पण ती कीर्तन प्रवचन आपण समाजापुढे सांगत असताना आपण ब्रह्ममय झालोय की नाही याची पडताळणी करणं म्हणजेच तो भक्त होणं, त्याचा अनुभव घेणं. किंवा तो साधक म्हणजे काय, जो साध्य स्थितीला आहे त्याला साधक असं म्हणतात. जो भक्त देवापासून कधीच विभक्त नाही, जो फक्त देवामध्येच तल्लीन आहे त्याला म्हणायचं देवाचा भक्त. आपण लोकांना सांगण्यात काही मजा नाही की मी ह्या देवाचा भक्त आहे. आपण कितपत भक्त आहोत ते आपण आपल्याला शोधणं महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ती अनुभूती येणार नाही. म्हणून आपल्याला काय करायची गरज आहे तर भक्त होण्याची गरज आहे. आणि मग भक्त बनवून ती देवी माता जी आपल्या अंतःकरणामध्ये असणारी शक्तिरूपी देवी आहे ती आपल्याला भक्त बनवते. भक्त बनवल्यानंतर भक्ताला काय पाहिजे हो, काहीच नको. कारण भक्त राखे पायापासी आणि दुर्जनाचे संवारी हे भगवंताचं स्वरूप आहे, हे भगवंताचं कर्तव्य आहे. मग त्या भक्ताची काळजी घेणं हे भगवंताचंच कर्तव्य आहे. आपल्याला काही करायचं नाही. मग राम हमारा जप करे हम बैठे आराम. पण ही गोष्ट होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर आम्हाला भक्त बनून त्या भगवंताचं नाम सद्गुरूच्या मार्फत घ्यावं लागेल. सद्गुरूच्या मार्फत जर आम्ही नाम घेतलं मग ती महिषासुर मर्दिनी खऱ्या अर्थाने जर आमच्या अंतःकरणामध्ये जर उठली, ती भवानी प्रगट झाली, मग ती प्रगट झाल्यानंतर पहिले 6 गोष्टी बाहेर काढते. आणि जर त्या 6 गोष्टी आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, काम, क्रोध, दंभ, मद, मत्सर, अहंकार या सगळ्या गोष्टी ती बाहेर काढत असते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्यातल्या गेल्या असतील तर आम्ही भक्त किंवा साधक या गोष्टीला किंवा या नावाला आम्ही उदाहरण म्हणून ठरू शकतो. अन्यथा आमच्यातलं एकही जरी विकार राहिला ना तर आम्ही त्याच्यासाठी पात्र ठरत नाही. आम्ही त्या देवीचे भक्त म्हणून सांगू शकत नाही, देवाचे भक्त म्हणून आम्ही सांगू शकत नाही. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर त्या भगवंताचं चिंतन करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस चिंतन हाच मेन विषय ठरतो का?
तर आपण काय करतो, चिंतन करत असताना चिंतन 20 मिनिटं किंवा 40 मिनिटं करतो, परंतु बाकीचे 23 तास ते चिंतनातली चिंता समजून घेत नाही किंवा चिंताच बाकीचा वेळ जास्त करतो. म्हणून 23 मिनिटं 40 मिनिटं ते 50 मिनिटं हे चिंतन करणं म्हणजे फक्त आपला वेळ तेवढा देवासाठी देणं. पण इतर वेळेस आपण काय करतो या सगळ्या गोष्टींचा फरक त्याच्यावर फरक त्या गोष्टीवर पडत असतो. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे तर सतत त्या भगवंताच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे. आपण करतो हे लोकांना दाखवण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये ज्यावेळेस आपण बदल करू त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल की आपण केलेलं चिंतन हे चिंतन होते, चिंता होत नाहीये. त्यासाठी आपल्याला चिंता बाजूला सारून चिंतन करणं जास्त गरजेचे आहे. आणि ते चिंतन जर समजून घ्यायचं असेल तर तिथे फक्त आणि फक्त सत्य गुह्य रुजवणारे सद्गुरू पाहिजेत. आणि मग तिथे सद्गुरू जर असतील ना तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साध्य करून देतात. कारण सद्गुरूची शरण जाय त्याची ब्रह्मप्राप्ती होय. सद्गुरूला एकदा शरण गेलं तर त्याची ब्रह्मप्राप्ती होत असते. मग आपली ब्रह्मप्राप्ती झाली आहे की ब्रह्मप्राप्ती झाली ह्याची पडताळणी करणं हे आपणच. नका शोधू मतांतरे नुंगे खरे बुडाल तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. लोकांची मतांतर शोधायची नाहीये. तर आपण आपल्याला तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी आपल्या जवळच जे आहे ते आपण शोधण्याची जास्त गरज आहे. आणि ती का आपण शोधली आणि मग ती महिषासुरमर्दिनी एकदा का प्रगट झाली मग नक्कीच आपण ब्रह्ममय नाही होणार तर ब्रह्ममय होईल. आणि जर आपण ब्रह्ममय झालो तर आपल्याला जग सुद्धा ब्रह्म दिसेल. आम्हाला जोपर्यंत जगामधले दोष दिसत आहेत, जगातला भ्रम दिसतोय त्या अर्थी आम्हाला भ्रमाची व्याख्या किंवा आमच्या डोक्यात भ्रम आहे. जोपर्यंत सर्व समबुद्धी घेता समान श्री हरी माऊलींनी हरिपाठात सांगितलं ना सगळ्यांना समतेने घ्या. वारकरी संप्रदायाची मेन शिकवण आहे की जिथं समानता आहे, जिथं स्त्री पुरुष कुठलाही भेद न राहता प्रत्येक जणांमध्ये समानता आहे, ती शिकवण वारकरी संप्रदायाची आहे. ती शिकवण आपल्या संप्रदायाची आहे. आणि त्या नियमाने आपण जर त्या शिकवणीनुसार जर वागलो, त्या समानतेनुसार वागलो तर नक्कीच आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला तो बोध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी अनादी काळापासूनच असणारं तत्व ते चिंतन नामचिंतन करावं लागेल. आणि ते चिंतन एकदा का केलं की ती भवानी माता आपल्यातले असणारे महिषासूर जे असुर आपल्यामध्ये सुद्धा आहेत ना ते असुर मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. ते सहा जे दोष आपल्या शरीरामध्ये आहेत ते दोष घालवेल. त्रिविध तापाची कराया झाडणी किंवा त्रिविध तापाची झाली बोळवण देखीला चरण वैष्णवांचे सगळे प्रमाण आपल्याला साधू संतांनी लिहून ठेवले. फक्त त्याचं अवलोकन अनुकरण करण्याची काळाची गरज आहे. आणि ज्या दिवशी आपण ते अवलोकन अनुकरण सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन सगळ्या गोष्टी ज्या वेळेस करू त्यावेळेसच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. ज्या अर्थाने इथे नवविध तुकाराम म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगणारे तुकाराम महाराज आहे, ऐकणारे तुम्ही आम्ही साधक आहेत. नवविध भक्ती कोणत्या कोणत्या नवविध भक्ती आहेत? श्रवणे, कीर्तने, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चनम, वंदनम, दास्य आणि सख्यत्व. आणि शेवटी जी सांगितली डबल मार्करने अंडरलाईन करून ती आत्मनिवेदन. पहिले ऐकायला शिका, श्रवण करायला शिका. कीर्तन म्हणजे काय? त्याच्यामध्ये पूर्ण डुंबायला शिका. हे कीर्तन सांगितलं नाही. किर म्हणजे त्याच्यामध्ये तन मन घालून तुमचं पूर्णपणे त्याला विसर्जित करा. तुमचं तन मन त्या केलेल्या श्रवणामध्ये पूर्ण बुडून जा, पूर्ण गढून जा. मग काय होईल? श्रवण झाल्यानंतर कीर्तन करायचंय, त्या भगवंताचं स्मरण करायचंय, पादसेवन अर्चन करायचंय, त्याला वंदन करायचंय. पण वंदन करून एवढंही सगळं झालं तरी दास्यत्व निकट हनुमंतीबाई केले. ज्यांनी भगवंताचं दास्यत्व केलं त्या हनुमंतरायांकडे जर पाहिलं तर भगवंताच्या जवळ सगळ्यात कोण होते? हनुमंतराया होते. दास्यत्व भक्ती सुद्धा तितकीच गरजेची आहे. कोणाचं तरी दास्यत्व केल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी समजत नाही. सख्य भक्ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या टायमाला त्या गोपिकांनी त्याची सख्यत्व भक्ती केली. त्या सगळ्या गोपाळांनी त्याची सख्य भक्ती केली. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर आम्ही आत्मनिवेदन भक्ती केली नाही
तर आम्ही केलेल्या पूर्ण नवविध भक्ती सुद्धा आत्मनिवेदन भक्ती ही कंपल्सरी तुकाराम महाराजांनी करायलाच सांगितली. तुका म्हणे नवविध, पण पुढे त्यांनी लिहून ठेवलं की भक्ती जाणे तोची शुद्ध, त्यालाच शुद्ध म्हटलंय. त्या नवविध भक्तींमध्ये ही आत्मनिवेदन ही करायचीच आहे, पण त्याच्या सोबत याची जर जोड असेल, मला सांगा हनुमंतरायांना सख्य दास्य भक्ती होती, पण त्याच बरोबर हनुमंतरायाची आत्मनिवेदनाची सुद्धा भक्ती होती. ज्या अर्थे श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर या गोपाळ होते, त्यांची सख्य भक्ती होती, पण त्याच बरोबर त्यांची आत्मनिवेदन भक्ती होती. म्हणून एक एक गोपी एक एक कृष्ण ही 6 महिन्याची एक रात्र करून त्या गोपी काय करत होत्या, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासोबत रासक्रीडा खेळत होत्या. म्हणून त्यांच्यासाठी एक एक गोपींनी एक, आता पाहिलं गेलं तर देवरूपाने बघायला गेलं तर श्रीकृष्ण परमात्मा एकच दिसला, परंतु त्या गोपीच श्रीकृष्णमय झाल्या होत्या. म्हणून त्यांची आत्मनिवेदन भक्ती ही फळाला आली होती. म्हणून एक एक गोपींनी एक एक कृष्ण दिसत होता आणि 6 मासाची षण्मासाची एक रात्र करून त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर रासक्रीडा खेळत होत्या. आणि जर आम्हाला सुद्धा तो अनुभव घ्यायचा असेल तर आमची आत्मनिवेदना बरोबर बाकीच्या सगळ्या भक्तींपैकी एखादी तरी भक्ती चांगली असली पाहिजे, आणि ती आत्मनिवेदन भक्ती तर पाहिजेच पाहिजे. आत्मनिवेदन भरित रोडगा हरतील हारी माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भक्तीला, आत्मपरीक्षणाला जास्त महत्व भक्ती मार्गामध्ये दिलेलं आहे, आणि ती जर आम्ही केली तर नक्कीच हा जीव सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. तर पुढे नाथ महाराज काय म्हणतात, द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीस जाईन. जे अद्वैत कुसरी विरळा जाणे, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठात सांगितलं. आम्ही सुद्धा रोज हरिपाठ केला, नाही केला या मताची मी नाही, आपण सुद्धा रोज हरिपाठ केला, पण तो हरी आमचा पाठ नाही झाला. आणि जोपर्यंत हरीला आम्ही पाठ करत नाही तोपर्यंत माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ समजणं सुद्धा सोपी गोष्ट नाही. पाहायला गेलं तर अवघडही नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, परंतु पुढे सांगितलं ना त्यांनी, शहाणा तो धनी देतो येथे. आणि ते द्वैत जर सोडवून घ्यायचं असेल, संपवायचं असेल, अद्वैताच्या वाटचालीकडे जायचं असेल, द्वैत म्हणजे 2 आणि अद्वैत म्हणजे दोन्ही नाही, तो आणि मी वेगळाच नाही. म्हणून इथं त्यांनी सांगितलं, नाथ महाराजांना अनुभव आला, द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. ज्या वेळेस आम्ही भक्ती करतो ना, भक्ती भगवंताची त्या नामचिंतनाच्या माध्यमातून भक्ती करत असतो, त्यावेळेस आम्हाला तो अनुभव येतो. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. ज्या वेळेस ममता म्हातारी मरून जाते त्यावेळेस असणाऱ्या चिंतनातल्या चिंता कमी कमी होत जातात, आणि त्या चिंता एकदा का कमी कमी झाल्या की मग बोधपुत्र त्या भक्तीच्या पोटाला आल्याशिवाय राहत नाही. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन. आता वारी कुठली सांगितली तर जन्म मरणाची वारी. वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो आता संकट निवारी. ही वारी जी जन्म मरणाची वारी आहे, ही 84 लक्ष योनीची वारी आहे. ती भेद रहित वारीसी जाईन. कोणती वारी सांगितली तर ती जिथं नाही विष्णुमाय जग, वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. जिथं कुठलाही भेद राहत नाही, तिथं विष्णुमय जग जिथं होतं, तिथं भेद रहित वारीसी जाईन. आईचा जोगवा जोगवा मागेन. ह्या जोगव्याच्या माध्यमातून नाथ महाराज त्या भगवंताकडे, त्या आदिशक्तीकडे, आदिमायेकडे, त्या जगन्मातेकडे मागणं मागताय. पुढे सांगतायत, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करुण पोटी मागेन ज्ञानपात्रा, दंभ संसार सांडीन कुपत्रा, आईचा जोगवा जोगवा मागेन. प्रत्येक जण इथं काहीतरी करत असताना त्याला वाटतं की माझ्याकडे काहीतरी मिळावं. महिनाभर ऑफिसला जातात, कशासाठी जातात तर आम्हाला चांगला पगार मिळावा. चांगली नोकरी का करतात तर आम्हाला चांगला पगार मिळावा. प्रत्येक जण काहीतरी अपेक्षेपोटी कुठली तरी गोष्ट करत असतो. कुठलाही व्यक्ती असा निरपेक्ष भावनेने करत नाही. निरपेक्ष भावनेने करतात ते संत कार्य करतात. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, नेणती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचोनी, त्यांना संत असं म्हणतात. आणि तेच संत असे असतात की जे निरपेक्ष भावनेने कार्य करतात.
तुमच्या आमच्यापर्यंत जे कार्य समजलंय, ते नाम कळालंय, ते आपल्याला त्या निरपेक्ष असणाऱ्या संतांकडून कळालं, म्हणून आपण आज या पदापर्यंत पोहोचलो. किंवा आजही ज्योत असे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, या न्यायाने हा साधक परिवार एकमेकांशी जोडला गेला. मग तिथे काय सांगतायत नाथ महाराज की नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, पोटी मागेन करोनी पोटी मागेन ज्ञान पात्रा. प्रत्येक जण, काही जण बरेचशा ठिकाणी आता बघितलं जातं नवरात्रीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करण्याची पद्धत असते. काही जण भरपूर खाऊन उपवास पकडतात, काही जण अगदीच लिक्विडवर उपवास, म्हणजे फक्त ज्यूस, दूध, पाणी या फक्त पेय पातळ पदार्थांवर उपवास पकडतात. काही जण अगदीच पाणी पिऊन उपवास पकडतात. काही जण जैसा एका जनार्दनी भाव जैसा भाव तैसा देव, जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. आपण कोणाच्या श्रद्धेच्या आड येणार नाही, परंतु अशा सगळ्या गोष्टी केल्याने काय मिळेल तर पोटाला आराम भेटेल. पहिली गोष्ट, जर आपण उपाशी राहून उपवास करत असेल. पण उपवासाचा जर खरा अर्थ आपण समजून घेतला, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे हा वास नाही तर वास म्हणजे राहणे. हा एक संस्कृत भाषेतील किंवा मराठी भाषेमध्ये वास या शब्दाचा अर्थ आहे की वास म्हणजे राहणे, उप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ सतत राहणे, याला उपवास असं म्हणतात. मग या नवरात्रीच्या उपवासामध्ये ते नाथ महाराज म्हणतात नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. या नवरात्रांमध्ये मी काय करेन तर नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. मगाशी जी नवविध भक्ती सांगितली, यामध्ये मी नवविध भक्तीचं पालन करेन किंवा माझ्या आयुष्यामध्ये अवलोकन करेन. अवलोकन करत असताना करोनी पोटी मागेन ज्ञानपात्रा. जर मला काही द्यायचंच आहे ना तर ते भगवंताला म्हणतील की मला बोधरूपी ज्ञानरूपी पुत्र किंवा ज्ञानपात्र दे. परंतु ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा साधू संत सांगतात ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ते भगवंताचं नाम ज्यावेळेस आम्हाला कळेल त्यावेळेस नक्कीच आम्हाला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला त्याचं ज्ञान होतं आणि त्याच ज्ञानाचा अहंकार होतो. म्हणून जरी षडविकार आमच्या बाहेर गेले, त्या नामाच्या चिंतनातून जरी दूर झाले, तरी त्या ज्ञानाचा अहंकार झाल्यामुळे आम्हाला परत ते षडविकार आमच्या अंतःकरणामध्ये ठसतात आणि ते जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपण निसंग होत नाही. निसंग म्हणजे तिथे फक्त शुद्ध पुण्य राहत नाही. जे लहान निरागस बाळाच्या अंतःकरणामध्ये कुणाच्याच बद्दल काहीच वाईट भावना नसते. ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते अगदी निखळ निसंग बाळ जे जन्माला येतं त्याला कशाच्याच गोष्टींचा संग नसतो किंवा त्याला राग लोभ कुठलीच गोष्ट समजत नाही. आणि जोपर्यंत आपलं अंतःकरण, कारण साधूचं अंतःकरण सुद्धा निसंग असतं, त्यांना कुठल्याच गोष्टीची गरज नसते की हा जास्त म्हणजे एखादा जो साधू असेल, जे संत असतात त्यांना कोणी पैसेवाला आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी ह्या जातीचा आहे, कोणी नीच खालच्या जातीचा आहे, कोणी उच्च जातीचा आहे, याचा काही फरक पडत नाही. संत हे तुम्हाला आम्हाला मुक्त हस्ताने वाटत असतात आणि जोपर्यंत ही भावना निसंग भावना आमच्या अंतःकरणामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही त्या पदापर्यंत पोहोचलोय असं समजलं जाऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आम्ही नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करोनी पोटी मागेल ज्ञानपात्रा, दंभ संसार सांडी न कुपात्रा. जो दंभ संसार जीवाच्या पाठीमागा आहे, प्रत्येकालाच दंभ आहे, अहंकार आहे, जोपर्यंत हा सांडत नाही तोपर्यंत देहभाव जात नाही. जोपर्यंत दंभ जात नाही, जोपर्यंत हे 6 विकार जात नाही तोपर्यंत देहभाव जाणार नाही. आणि देहभाव जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपण निसंग होणार नाही. आपण एक शुद्ध भावना आपल्या अंतःकरणामध्ये येणार नाही. आणि जोपर्यंत शुद्ध भाव अंतःकरणात येत नाही तोपर्यंत भगवंत भेटणार नाही. अर्थात आपण भगवंतमय होणार नाही. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. या न्यायाने जोपर्यंत शुद्ध भाव होत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजणार नाही. आणि तो शुद्ध भाव होण्यासाठी आम्हाला सद्गुरूला अनन्य भावाने शरण जावं लागेल. आणि जोपर्यंत आपण अनन्य भावाने शरण जात नाही तोपर्यंत आम्हाला तो अनुभव येणार
नाही पूर्ण बोधाची घेईन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी. आणि एकदा कदंब संसार सगळं गेलं, सगळे षडरिपू बाहेर गेले, मग काय होईल? पूर्ण बोधाची घेईन परडी. पूर्ण बोध, शुद्ध पुण्य, ते जो बोधपुत्र जेव्हा निर्माण होईल आणि बोधरूपी पुत्र ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस तू आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, या न्यायाने तू आणि मी वेगळाच नाही, हा अनुभव प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण बोधाची घेईन परडी, आशा तृष्णेची पाडी न दरडी. आशा तृष्णा ज्या पाठीमागे लागल्यात, प्रत्येकाकडून काहीतरी आशा असते आणि ती आशा, अपेक्षा, तृष्णा जोपर्यंत जीवाच्या पाठीमागची संपत नाही, पाडी न दरडी म्हणजे ते संपवून टाकतात, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जीव सुखाला पात्र होत नाही. मनोविकार करीन कुरवंडी. मनोविकार जे सगळ्यात पाहिलं गेलं तर आधी मन घेई आती आणि तू गणाचा गणपती. मनोविकार करीन कुरवंडी. जोपर्यंत मनातले विकार जात नाहीत, मन चंचल असणारं मन जोपर्यंत एका जागेवर येत नाही तोपर्यंत आम्हाला देवाचा अनुभव कदापि येणार नाही. म्हणून आधी काय करायचे? आधी त्या मनाला भगवंताकडे अर्पण करायचे. म्हणून त्या भक्तांनी काय केलं होतं की मनेरी गाय भगवंताकडे वळायला दिली होती. बाकी म्हटले श्रीकृष्णा आम्ही सगळ्या गाया वळू, परंतु ही जी मनेरी नावाची जी गाय आहे ना, ही गाय ना मात्र तूच वळ. आणि जोपर्यंत मनेरी नावाची गाय आपली भगवंताच्या हातामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला तो अनुभव, भगवंताचा अनुभव येत नाही. आणि आम्हाला मनेरी नावाची गाय ही भगवंताकडे सोपवायची आहे. आणि ती सोपवल्यानंतर आम्हाला काय होईल तर आम्हाला भगवंत झाल्याचा अनुभव येईल. अर्थात तो अनुभव यायला आपण शिल्लकच राहिलेलो नसेल, कारण आपणच स्वतः भगवंतमय झालेलं असेल. म्हणून आपल्याला काय करायचंय तर मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन गुरडी. अद्भुत असणारा रस, सेवितो हा रस वाटितो आणि का नाही का, हा जो भक्ती मार्गातील जो रस आहे तो फक्त इथंच आहे. आणि त्याच्यासाठी साधू संतांनी सांगून ठेवलं, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. कोणाचाच विचार न करता, कोणाचीच चिंता न करता या लहानांनी, या थोरांनी, या सगळ्यांनी आणि हा अद्भुत असणारा रस प्रत्येकाने चाखा. आणि एकदा का तो रस आम्ही चाखला मग काय होईल? आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे झोडियेले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. मग आता काय झालं? आता साजणी झाले मी निसंग. साजणी हा शब्द आपण बऱ्याचशा अभंगांमध्ये पाहिलाय. साजणी बऱ्याचशा ठिकाणी हा लोकांना वाटतो की महिलेला वापरलेला शब्द आहे. आपण रोज जो रूपाचा अभंग माऊली ज्ञानोबारायांचा म्हणतो, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा. तर इथं साजणी जो हा शब्द आहे तो साजणी हा शब्द बुद्धीला उद्देशून आलेला शब्द आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. जोपर्यंत आमचा बुद्धी निश्चय आत्मज्ञान नाही का, ओबी माऊलींनी सांगून दिली, ब्रह्मभावे आपणची आपण, जोपर्यंत आम्ही ती बुद्धी निश्चय आत्मज्ञान होत नाही, आमच्या बुद्धीचा निश्चय होत नाही, ठाम निश्चय होत नाही, तोपर्यंत सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा. तो आणि हा जो ब्रह्म जे जगतामध्ये भरलेला ओतप्रोत भरलेला विठ्ठल आहे, जो तो विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल या न्यायाने तो भरलेला ओतप्रोत भरलेला विठ्ठल आम्हाला म्हणजे तो आणि आपला असणारा अंतःकरणातला विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा कधी होईल तर रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. जोपर्यंत साजणी म्हणजे ती बुद्धी जोपर्यंत सुखावत नाही किंवा त्या बुद्धीचा निश्चय होत नाही, त्या बुद्धीचा एकदा का निश्चय झाला की त्या सद्गुरूंनी दिलेल्या नामचिंतनाच्या मार्फत ती बुद्धी सुखावत असते. आणि ती बुद्धी सुखावणं म्हणजेच आपल्याला येणारी आत्मप्रचिती.
जसं शास्त्रामध्ये 3 प्रचितींना फार महत्व दिलं जातं, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. गुरुजींनी फळ्यावरती सोडवलेलं गणित, आपण वहीत सोडवलेलं गणित आणि पुस्तकातलं सोडवलेलं उदाहरण हे ज्यावेळेस तिन्हींची उत्तरं एक असतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती म्हणजे गुरुजींनी शिकवलेलं आणि आत्मप्रचिती आपण सोडवलेलं गणित याचा ताळेबंद जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण करत असलेलं गणित बरोबर आहे याचा अनुभव आपल्याला येत नाही. जर आम्ही व्यवहारामध्ये एवढे चोख आहोत, व्यवहार करत असताना आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज लागते, आम्ही परमार्थ करत असतो, परमार्थ करत असताना ज्यावेळेस हा ताळेबंद लागतो, गुरुजींनी सांगितलेले त्यांचे अनुभव, गुरुजींनी दिलेलं नाम आणि शास्त्रामध्ये असणारं नाम, त्या नामामध्ये दोघांचा असणारा मिलाप, त्यांचा असणारा अनुभव जोपर्यंत आपल्याला येत नाही, मग तुकाराम महाराजांच्या काळात देव आला, नामदेवरायांच्या काळामध्ये भगवंत त्यांच्या कीर्तनात नाचला, जोपर्यंत आपल्या कीर्तनामध्ये भगवंत नाचतोय का नाही याची जाणीव आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला तिन्ही प्रचिती आल्या हे समजणार नाही. आणि या 3 प्रचिती येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आत्मरूपाने नटलेली ती भवानी ती प्रगट करावी लागेल, ती शक्ती प्रगट करावी लागेल. आणि ती एकदा का प्रगट झाली, आता साजणी झाले मी निसंग, साजणी निसंग झाली म्हणजे काय झालं की बुद्धी निसंग म्हणजे अगदी निरपेक्ष भावनेने ती बुद्धी निसंग झाली. विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, जोपर्यंत विकल्प कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा, नेने पडे गोवा नेने हरी, याप्रमाणे जोपर्यंत कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलिले जे नाथ महाराजांनी प्रत्येक गोष्टीवर अंडरलाईन करून ठेवली. आम्ही सुद्धा प्रमाणांना चाली लावून कीर्तनात म्हटले, परंतु आम्ही मात्र महात्म्याच्या एका शब्दाला विसरलो, काय? चांगला विचार केला तर. आणि विसरलो म्हणून पसरलो, विसराली तया थोर झाली आणि पचतीला खाणी 84च्या. आम्हाला सगळं डोक्यात आहे, चांगला विचार केला तर आम्हाला कळतंय, पण वळायला मात्र भरपूर दिवस महात्म्यांनी कष्ट घेतले, परंतु आम्ही वळून घ्यायला किंवा समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतो. म्हणून आमच्यामध्ये कल्प विकल्प भ्रम ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात आणि अगदीच त्या बाहेरही येत असतात. आणि जोपर्यंत हे गोष्टी आपल्या दूर होत नाही तोपर्यंत आपण भक्त झालो किंवा महात्म्याचे अनुयायी झालो हे समजणार नाही किंवा लोकांना सांगण्याचा काही एक अधिकार उरत नाही. विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे झोडियेले मांग, केला मोकळा मार्ग मी सुरुंग. काम क्रोध नावाचे मी पहिल्यांदाच सांगितलं, ज्या वेळेस ती अनादी असणारी भगवती ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होईल पहिले ते सहांना हुसकून लावेल, बरोबर ना? ज्या वेळेस साफसफाई मोहीमच्या वेळेस चालू करीन आपण घरामध्ये, तर घरामध्ये साफसफाई केव्हा ठरली जाते? ज्या वेळेस घरातील घाण बाहेर जाते त्यावेळेस आपण म्हणतो हा आता मात्र घर स्वच्छ झालं. पण त्या घरामध्ये तुम्ही ते स्वच्छ झालेलं घर आपण आता बंद करून गेलो, अगदी दारा खिडक्या पॅक केले, स्वच्छ झालेलं घर बंद करून 6 महिने आपण लॉकडाऊन मध्ये गावाला गेलो. मग 6 महिन्यानंतर घर पुन्हा परत स्वच्छच होतं का? नाही, तर त्याच्यामध्ये परत धूळ आली होती आणि ती धूळ घालवण्यासाठी आपल्याला वारंवार घरामध्ये स्वच्छता करावी लागते. जर घराच्या स्वच्छतेबाबत हा गोष्ट आहे, मी आज चिंतन केलं, मी 20 मिनिटं 40 मिनिटं भरपूर चिंतन केलं, आता मी निसंग, बास, आता मला काही नको, बास झालं. असं होऊन असं करून जमेन का? तर असं करणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी असं बोललं जातं, अनुग्रह झाला, अनुग्रहानंतर प्रबोध झाला, आता माझं संपलं. पण तो बोध अंतःकरणामध्ये ठसवण्यासाठी, त्या पदापर्यंत जाण्यासाठी, ज्या प्रबोधाच्या नामचिंतनाच्या माध्यमातून तो सोहम भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्यासाठी आम्हाला त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही याचं चिंतन करत नाही तोपर्यंत जिथं नाथ महाराज म्हणतायत की द्वैत सारोनी माळ मी घालीन, हे आपल्याला बोलण्याचा काही एक अधिकार राहत नाही, कारण आपलं द्वैतच जाणार नाही. आणि जोपर्यंत द्वैत जात नाही तोपर्यंत हा जीव सुखाला पात्र होणार नाही. जसं घरामध्ये घर स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार साफसफाई करावी लागते, घर एकदा स्वच्छ केलं आणि परत दरवाजा बंद केला आणि वर्षभराने पाहिलं तरी घर तेवढंच घाण असेल, त्याचप्रमाणे जरी कोरोनामुळे आपल्या बरेचसे कार्यक्रम नसतील, आपल्या पंढरपूरची वारी झाली नाही
एखाद्या वेळेस जर अशाच काही गोष्टी समस्या राहिल्या तर आळंदीची सुद्धा वारी, कार्तिकी वारी होईल की नाही याच्यामध्ये शंका निर्माण होण्याची शक्यता आहे। परंतु मग ह्या वारी जरी झाल्या नाही, सगळं म्हणणं बरोबर आहे, याच्यातून भरपूर अशी शक्ती मिळत असते, परंतु वारीला न जाता सुद्धा ती वारी आपण घरी अनुभवली तर नक्कीच आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि अजूनही बदल करायला वेळ संपलेली नाही। आणि ही वेळ जोपर्यंत आपण वेळेचा विचार करत नाही, वेळेचं भान राखून जर आपल्यात बदल करत नाही तर कोरोना आला आणि किती वर्ष कीर्तन प्रवचन बंद राहिली तरी आपल्याला जर फरकच पडणार नसेल, आमच्या अंतःकरणामध्ये बदल होत नसेल, परिवर्तन होत नसेल तर नक्कीच आम्ही करत असणारा परमार्थ कुठेतरी चुकीचा चाललाय ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे सोडियले मांग, केला मोकळा मार्ग मी सुरंग, आईचा जोगवा मागेन। हे नाथ महाराजांना सांगायचंय, ज्या वेळेस ही साजणी ती बुद्धी निसंग होईल, निसंग झाल्यानंतर विकल्प नवऱ्याचं कल्प विकल्प आपले जोपर्यंत जात नाही, एकदा का हे कल्प विकल्प सगळे दूर होतील ना त्यावेळेस नक्कीच आम्हाला ते आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती तसंच असणार द्वैत, आमचं द्वैत भाव मोडून गेल्याशिवाय राहणार नाही, द्वैत संपल्याशिवाय राहणार नाही आणि द्वैत संपल्यानंतर आपल्याला तो देवाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, अर्थात आपण देव झाल्याशिवाय राहणार नाही। ऐसा जोगवा मागून ठेविला, जाऊनी महाद्वारी नवसा फेडिला, एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा पेरा मी चुकविला। ऐसा जोगवा मागून ठेविला। नाथ महाराज शेवटच्या चरणातून आपल्याला सांगतात, ऐसा जोगवा मागून ठेवला। तर काय काय नाथ महाराजांनी मागितलं? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागली, ती भवानी माझ्या अंतःकरणात प्रगट झाली। तिने काय केलं? त्रिविध तापाची गराया झाडणी तिने त्रिविध ताप पळवून लावले, नंतर द्वैत सारून टाकलं, हाती माझ्या बोधाचा झेंडा दिला। त्याच्यानंतर तिने काय केलं? नवविध भक्तीच्या करीन नवरात्र केल्यानंतर माझ्याकडे काय झालं? पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा, ज्ञानपात्रा, दंभ संसार सांडीन कुपात्रा, दंभ अहंकारचा संसार सांडला पूर्ण बोधाची आणि त्याच्यामुळे काय झालं? पूर्ण बोधाची येईन परडी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी। पूर्ण बोध माझ्या अंतःकरणामध्ये ठसवला, आशा तृष्णेच्या दरडी मी पाडून टाकल्या, मनोविकारांची कुरवंडी करून टाकली, मनोविकार संपवून टाकले, अद्भुत रसाची भरीन दुरडी। ही भक्तिमय असणारा भक्तीचा रस तो आम्ही दुरडी भरून म्हणजेच अगदीच तो ओतप्रोत भरून अंतःकरणामध्ये साठवून ठेवला। आता साजणी झाले मी निसंग आणि त्याच्यामुळे काय झालं? मी निसंग झाले। विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे जोडियले मांग, काम क्रोधांना झोडवून पळवून लावलं, केला मोकळा मार्ग मी सुरंग। याच्यामुळे काय झालं की माझा भक्तीतला असणारा मार्ग मोकळा झाला, त्याला सुरुंग या सगळ्या गोष्टींना वाईट गोष्टींना मी सुरंग लावला आणि भक्तीचा मार्ग मोकळा केला। म्हणून ऐसा जोगवा मागुनी ठेविला, जाऊनी महाद्वारी नवस फेडिला। आता हा कोणचा नवस, कुठलं महाद्वारी नाथ महाराजांना अपेक्षित आहे हे आपण शेवटच्या क्षणात पाहणार आहोत। अगदीच 10 मिनिटं माझ्या हातात राहिले आणि तुमच्या मायबापांच्या चरणविंदावर सेवा समर्पित करत असताना सांगायचं झालं तर जाऊनी महाद्वारी नवस फेडीला। आता हा कुठला नवस? आता खऱ्या अर्थाने 5 नारळाचा आणि 501 रुपयाचा नवस आहे का हा नाथ महाराजांचा? आम्ही भगवंताला म्हणतो, देवा माझं लग्न जमू दे, मी तुला 501 रुपयाचा नारळ 501 रुपयाची पावती फाडेन किंवा 501 रुपये दान करीन। बरं, देवाने लग्न जमवलं, लग्न जमवल्यानंतर चांगली मुलगी मिळाल्यानंतर त्याचं लग्न झालं। आता लग्न जमलत नव्हतं म्हणून त्यांनी नवस केला, 10 वर्ष झाले परंतु काही घरामध्ये पाळणा हाले ना, ते बाळ काही जन्माला येईना। परत याने देवाला साकडं घातलं, देवा मला आता बाळ होऊ दे, मी तुला 5001 रुपयाची दक्षिणा देईन, नाही का? बाळ होऊ दे म्हणून पण देवाकडेच नवस। आता देवाने ठीक आहे बरं बाळ देव तथाच तू म्हटले बाळ दिलं, बाळावर संस्कार आपण करावेत की नाही? संस्कार करायला आई वडील चुकले म्हणून मोठं झाल्यावर बाळ आई वडिलांसाठी चुकलं, बाळाने काय आई वडिलांना सांभाळलं नाही। देवा आता तूच मला सांभाळ, मी तुला 50,000ची पावती, म्हणजे तुम्हालाही त्यानेच सांभाळायचं। पहिले लग्न जमत नव्हतं म्हणून नवस केला, नंतर बाळ होत नव्हतं म्हणून नवस केला आणि ते जन्मलेलं बाळ मला सांभाळत नाही म्हणून परत देवाकडेच नवस केला आणि त्याच्या चरणविंदावर तुम्ही आयुष्य समर्पित केलं। म्हणजे जर आम्हाला माहितीये जर 900 कन्या पुत्रे बाळे होती तर तरी का करणे लागे पती, मग
मग पतीची काय गरज होती? जर नवसानी कन्या पुत्र होत असते तर पतीची काही एक गरज नसती, नाही का? मग कुठला नवस इथं तू महाद्वारा जाऊनी महाद्वारी नवस फेडीला, तर हे महाद्वार म्हणजे कोणतं? तर इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबारे, म्हणजे जे द्वार माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या प्रथमच अभंगामध्ये सांगितलं, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येला. कुठलं द्वार सांगितलं? तर देवाचं जे द्वार तुमच्या आमच्या शरीरामध्ये आहे ना, इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबारे आवत जावत कोई नहीं देखा यही पण अचंबा रे. तर या महाद्वारामध्ये देवाचं दर्शन होतं आणि त्या दर्शनाला आम्ही जर गेलो, जाऊ आणि महाद्वारी नवस फेडीला, एकदा का ती अनादि निर्गुण असणारी प्रगट होणारी भवानी माता कुंडलिनी शक्ती आपल्या वेंबीच्या देठापासून एकदा का ती वृत्ती उचलली आणि महाद्वारामध्ये जाऊन भिडली का त्या भगवंताचा साक्षात्कार होतो. आणि तो साक्षात्कार इथं नाथ महाराजांना अपेक्षित आहे. जाऊ आणि महाद्वारी नवस फेडीला, मग तो साक्षात्कार झाल्यानंतर माझ्या भोवती काही एक राहत नाही. मला त्या भगवंताचा साक्षात्कार झाला, मला तो अनुभव आला, त्या भगवंताबद्दल प्रेम वाटू लागला आणि एकदा का ती महाद्वारामध्ये ती वृत्ती मूळबंधापासून उचललेली वृत्ती जोपर्यंत ज्यावेळेस महाद्वारातल्या असणाऱ्या त्या दशम दरवाजाच्या ठिकाणी आपल्याला दर्शन देते, तो साक्षात्कार भगवंत आणि भक्ताच्या भेटीचा मिलाप होतो. मग तिथं काय आनंद सांगायचा? आनंदू रे आजी आनंदू रे असणारा आनंद काहीतरी वेगळा आहे. मग जन्म मरण एका जनार्दन देखला, एकपणे जनार्दन देखला. एक म्हणजे नाथ महाराजांना काय सांगायचं? तिथं मला त्या सद्गुरूचं त्या भगवंताचं दर्शन झालं. एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा मी चुकविला. मग हा साक्षात्कार झाल्यानंतर आम्हाला काय होतं? मग होणारी साधकाच्या ठिकाणी होणारी अवस्था असेल, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप, मग राम नामे उपजे आवडे सुख गडोगडी वाढू लागे. एकदा का तो साक्षात्कार झाला की साधक हा देहभानावर राहत नाही, तो जीव देहभानावर राहत नाही. हा जीवाची आणि शिवाची भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, ज्यावेळेस जीवाची आणि शिवाची भेट होते तो जीव देहभानावर राहत नाही. देहभाव टाकी ती इंद्रिय विषय विसरती, नाही का? आणि ज्यावेळेस विषय विसरून जाईल त्यावेळेस आपल्याला सुद्धा म्हणता येईल, आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग, नाही का? पण त्याचप्रमाणे नाथ महाराजांना या पूर्ण जोगव्यातून त्या देवीकडे हेच मागणं करायचंय. जाता जाता सांगत असताना जर आदिशक्ती बद्दल सांगायचं झालं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या आयुष्यामध्ये ही आदिशक्ती आली म्हणून जगाला माऊली मिळाले. नाहीतर ज्यावेळेस धर्ममार्तंडांनी त्रास केला आणि ताटीचे दरवाजा ज्यावेळेस माऊलींनी बंद केला आणि त्यावेळेस त्या जगन्मायेने माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना हाक दिली, योगी पावन विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी, असे ताटीचे 9 ते 12 अभंग त्या जगन्मायेने केले. आणि त्या अभंगांच्या माध्यमातून ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की माऊली तुम्हाला अजून बरंच कार्य करायचंय. आणि ती जगन्माता जर त्या माऊलींच्या आयुष्यात आली नसती तर कदाचित ते आयुष्याला वेगळं वळण मिळालं असतं. म्हणून ह्या जगन्मातेचं नेहमीच वैशिष्ट्य आलेलं आहे. परंपरानुसार ती जगन्मातेचं वैशिष्ट्य आहेच. प्रत्येक ठिकाणी आता महिलांचा सण म्हणून ओळखलं जातं. बऱ्याचशा ठिकाणी महिलांना प्रत्येक ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. वास्तविक पाहिलं गेलं तर हे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा समर्थ सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा नावाचे ढाण्या वाघ होऊन गेले म्हणून आज या महिलांना हे व्यासपीठ उपलब्ध झालं. नाही तर बऱ्याचशा ठिकाणी अर्थात 90 ते 95% वरती महिलांना कीर्तन प्रवचन करण्याचा अधिकार नव्हता. परंतु माझ्या बाबांनी एक क्रांती केली आणि माझ्या बाबांचा शब्द लवकर नाही पण उशिरा का होईना या गोष्टीचा थेट समाजावर होणारा हे आपल्याला दिसणारच आहे आणि तो दिसतोय. ज्यावेळेस एक आठवण सांगायची झाली बाबांची तर म्हणे पहिल्या मुख्यमंत्री आदल्या दिवशी पंढरपूरला येतात, नको ते अन्न खातात, त्यांच्या गळ्यात माळ नसते, नको ते अन्न खातात आणि काय करतात त्या माझ्या पांडुरंगाची येऊन पूजा करतात. आणि त्या गोष्टीला लेट का होईना परंतु पहिली महापूजा ही शासकीय पूजेबरोबरच एक वारकरी जोडी सोबत ती वारकरी शासकीय महापूजा पार होते. माझ्या बाबांचा असणारा शब्द नेहमीच खरा ठरत आलाय. माय बापांनो
कारण ते संत आम्ही समजून घ्यायला कमी पडत असेल किंवा आम्हाला थोडा वेळ झाला असेल, परंतु त्यांचा एक शब्द खरा आहे, स्त्री एक जबरदस्त शक्ती आहे, ती शक्ती समजून घेणं आम्हाला फार गरजेचं आहे. ज्यावेळेस संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई होत्या, या कुठल्याच कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकायला गेल्या नव्हत्या, कुठल्याच मराठी शाळेमध्ये शिकायला गेल्या नव्हत्या, कोणत्याच CBSE बोर्डामध्ये शिकायला गेल्या नव्हत्या, पण या शक्तीने अशी काही क्रांती केली की अभंगाच्या माध्यमातून ही शक्ती आजही आहे. त्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, त्या भगवंताला इतका त्या जनाबाईचा धाक होता. म्हणजे स्त्री ही काहीतरी जबरदस्त शक्ती आहे आणि त्या शक्तीला पाठबळ देण्याचं कर्तव्य आपलं प्रत्येकाचं असावं, हीच आजच्या प्रवचन रूपी सेवेतून मी तुम्हा देववृंदांच्या चरणी प्रार्थना करेन. तसंच मुलगा घराचा दिवा किंवा वंशाचा दिवा म्हणून न पाहता मुलीला सुद्धा वंशाची पणती म्हणून जर पाहिलं तर नक्कीच तिचं अद्भुत असणारं हे रूप तुम्हाला जगापुढे समजेल, जगापुढे दिसेल. कारण स्वतःचाच अनुभव सांगायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी, एकुलती एक मुलगी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी काही करू शकत होते आयुष्यामध्ये, पण काही गोष्टी मुलं वंशाचा दिवा म्हणून आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे चालवतात, पण एक वंशाची पणती म्हणून जर मुलीने त्या आईवडिलांचा वारसा पुढे चालवला, मग तो वारकरी संप्रदायाचा असू दे, परमार्थिक वारसा असू दे, प्रापंचिक वारसा असू दे, पण आईवडिलांकडून आलेली धुरा ह्या मुलीने तशीच अविरतपणे जर चालवली तर अद्भुत अशी आपल्याला आपल्याही मुलीचं त्या शक्तीचं आपल्याला नक्कीच रूप पाहायला मिळेल. आणि आपण जरी आजच्या प्रवचन रूपी सेवेमधून एवढं जरी वाक्य नेलं, त्या स्त्रीमधली शक्ती ओळखून तिला जर प्रोत्साहन दिलं तर प्रत्येक वेळेस नक्कीच आपल्याला तो अनुभव येईल की स्त्री सगळ्या गोष्टी करू शकते. हा अनुभव, कारण त्या गोष्टींना फक्त आपण मान्य करत नाही किंवा तिला पाठबळ देत नाही म्हणून तिला कुठंतरी कमी, पण आता पुरुष प्रधान संस्कृती थोडीशी जरी भारतामध्ये असली तरी तेवढीच स्त्रियांना जर महत्त्व दिलं तर नक्कीच स्त्री एक जबरदस्त शक्ती बनू शकते. मुलीला वंशवेल खुंटवणारी नको तर वंशाची पणती म्हणून प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि ती पणती नक्कीच एक मोठा उजेड केल्याशिवाय, अगदीच मी म्हणत नाही मोठा खूप लाईटीची गरजच नाही भासणार, पण जर स्त्रीमध्ये इतकी ताकद आहे, जर एक हरिभक्तपरायण स्त्री जन्माला आली तर ती 21 कुळं माहेरचे उद्धारून नेते, पण ज्या घरामध्ये लग्न करून जाते त्या घरामध्ये ती काय करते तर त्या घराचा सुद्धा 21 कुळांचा उद्धार करण्याची अशी जबरदस्त ताकद या स्त्रीमध्ये आहे. आपण आजच्या प्रवचन रूपी सेवेमधून एवढं जरी वाक्य घरी नेलं तरी पण आजचं प्रवचन सार्थकी झालं असं म्हणता येईल. वेळ आपले संपुष्टात आलेला आहे. संपुष्टात येत असताना फक्त एवढं वाक्य घरी न्या, स्त्रीचा आदर करायला शिका, स्त्रीच्या मागे सन्मानाने तिला जगायला शिकू द्या, स्त्रीच्या मागे आपण उभं राहायला शिकू द्या. नवरात्र उत्सव असे बरेचसे येतील, बरेचसे जातील. आपल्या स्त्रीला, आपल्या लेकीला, आपल्या सुनेला, आपल्या मुलीला, प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या स्त्रीला एक पाठबळ द्या, एक सक्षम पाठबळ द्या, सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रत्येकानेच केला पाहिजे. जरी मुलगी जन्माला आली तरी त्याचा आनंदोत्सव साजरा करावा. तिला सक्षम बनवण्याचं कार्य तिच्या आईवडिलांकडे असतं आणि आईवडील जर हरिभक्तपरायण असतील तर नक्कीच मुलीवर होणारे संस्कार, मुलावर होणारे संस्कार नक्कीच चांगले असतील. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा, माऊली महाविष्णू ज्ञानोपाराया, जगद्गुरु तुकोबाराया, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा या सर्व महात्म्यांच्या चरणविंदावर समर्पित करत असताना मला आज सेवेची संधी इथं उपलब्ध करून दिली म्हणून आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी या फेसबुक पेजच्या माध्यमातून कार्य करत असणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करते. तसंच मला पाठबळ देण्यासाठी ह्या महात्म्यांबरोबर कार्य करत असणारे, आई वडिलांचे असणारे संस्कार, सासू सासऱ्यांचा असणारं पाठबळ आणि पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ म्हणून लग्न झाल्यानंतर आणि लग्नापूर्वीचा सुद्धा परमार्थ तसाच अगदी व्यवस्थित चांगला सुरळीतपणे चालू म्हणून या सगळ्या देववृंदांना चरणविंदावर सेवा समर्पित करते. सेवेला पूर्णविराम देण्याच्या आधी जर माझ्या वाणीतून जर तुमच्या अंतःकरणाला न पटणारे शब्द गेले असतील किंवा रुतणारे शब्द गेले असतील तर तुम्हाला या लाडक्या मुक्ताईला, या छोट्याशा लेकीला अगदी ज्ञानदात्याच्या अंतःकरणाच्या माध्यमातून माफ करा ही अपेक्षा बाळगते आणि तुम्हा सर्वच देववृंदाच्या चरणी सेवा समर्पित करते. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय।